नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण महाराष्ट्रातील सागरी किल्ले याविषयी जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्रात सागरी किल्ले कोणकोणते आहेत ते आपण पाहूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसामध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभे असलेले सागरी किल्ले अत्यंत महत्त्वाचे आहेत। मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीच्या रक्षणासाठी या किल्ल्यांची मजबूत उभारणी केली। महाराष्ट्रातील प्रमुख सागरी किल्ले तर खालीलप्रमाणे आहेत। पहिला आहे सिंधुदुर्ग। मालवणच्या किनारपट्टीवर असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला सर्वात मजबूत सागरी किल्ला मानला जातो। तिथे महाराजांचे मंदिरही आहे। दुसरा आहे जंजिरा। मुरुड रायगड येथील हा किल्ला अभेद्य मानला जातो। पाण्यावर तरंगणारा हा जंजिरा त्याच्या मजबूतीसाठी आणि भव्यतेसाठी जगप्रसिद्ध आहे। विजयदुर्ग किल्ला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघोटन खाडीच्या काठी वसलेला हा एक अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाचा सागरी किल्ला आहे, ज्याला जिब्राल्टर ऑफ द ईस्ट असेही म्हटले जाते। सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळ हर्णे येथे असलेला हा किल्ला मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र होते। कोलाबा किल्ला अलिबागच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर समुद्रात असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आणि पुढे कान्होजी आंग्रे यांनी त्याचा वापर केला। खांदेरी मुंबईच्या दक्षिण भागात अलिबागजवळ अरबी समुद्रात असलेला हा किल्ला मराठा आरमारी इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा आहे। कुलाबा अलिबाग शहराजवळ समुद्रात असलेला हा किल्ला विशेषतः भरती ओहोटीच्या वेळी पाहण्यासारखा असतो। पद्मदुर्ग जंजिराच्या सिद्धीला टक्कर देण्यासाठी शिवाजी महाराजांनी उभारलेला हा किल्ला मुरुडच्या किनाऱ्याजवळ आहे। नेक्स्ट आहे नेवती किल्ला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात नेवती बीचच्या जवळ असलेला हा एक लहान पण सुंदर किल्ला आहे। कासा हा किल्ला देखील मुरुड परिसरातील जलदुर्ग आहे। यशवंतगड रेड्डीचा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी गावात असलेला हा किल्ला वाळूच्या किनारी वसलेला आहे। सागरी किल्ल्यांचे महत्त्व हे किल्ले केवळ पर्यटन स्थळ नसून ते मराठा नौदलाच्या सामर्थ्याचे, वास्तुकलेचे आणि तत्कालीन संरक्षण नीतीचे उत्कृष्ट नमुने आहेत। यातील अनेक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे। तर आज आपण महाराष्ट्रातील सागरी किल्ले कोणकोणते आहेत ते पाहिलेले आहेत। तर पुढील व्हिडिओत आपण प्रत्येक किल्ल्याची सविस्तर अशी माहिती पाहूया। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।